हाय हॅलो नमस्कार, मी लता सहकुटुंब या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर इथे पाहू शकता मी मस्त भेंडी घेतलेली आहे. भेंडी धुवून स्वच्छ सुकून घेतलेली आहे आणि सकाळी त्यांना ड्युटीवर जावं लागतं, त्यामुळे मी संध्याकाळी सगळी तयारी करून ठेवते. भाजी वगैरे कोणती बनवायची, कटिंग वगैरे असेल ते करून ठेवते. तर उद्या सकाळी मी मस्त भेंडी फ्राय बनवणार आहे. तर त्यासाठी इथे अशा पद्धतीने आता आपल्याला दोन्ही साईडने कट करून घ्यायचं आहे. त्याचं मागच्या आणि पुढची साईड आणि मधोमध असा कट मारून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला त्यामध्ये मसाला स्टफिंग करता येईल. तर सगळ्या जे भेंड्या आहेत अशा पद्धतीने कट करून घेणार आणि ही सगळी तयारी मी संध्याकाळीच करून ठेवते, कारण सकाळच्या गडबडीत होत नाही लवकर मग डबा, कारण त्यांना लवकर जावं लागतं. तिथे पाहू शकता एक एक करून मी भेंडी कट करून घेतलेली आहे आणि हे सकाळचा आता व्हिडिओ शूट केलेला आहे. तर इथे घेतलेले अद्रक, लसूण, खोबरं आहे आणि शेंगदाणे भाजलेले सगळं आता मस्त मिक्सरला ग्राइंडेड करून घेणार आहे आणि मस्त बारीक केल्यानंतर मग त्यामध्ये एक एक साहित्य आपल्याला ॲड करायचं आहे. आणि आज आम्हाला भरपूर काम आहे, कारण आता पाडवा येत आहे, त्यामुळे साफसफाई पण करायची आहे. तर सकाळी सगळा स्वयंपाक मला उरकून घ्यायचा आहे, जेणेकरून एकदा क्लिनिंगला लागलं की वेळ लागतो खूप. इथे पाहू शकता जो ग्रेव्ही आपण बनवलेली होती अद्रक लसूणची, त्यामध्ये आपण हळद, थोडीशी कोथिंबीर, मीठ टाकलेले आणि थोडंसं लिंबू त्यामध्ये ॲड केलं आहे, कारण भेंडी शिजायला लागली की ती चिकट होते, त्यामुळे ती होऊ नये म्हणून लिंबाचा रस टाकलेला आहे. आणि त्यानंतर थोडीशी धना पावडर त्यामध्ये ॲड केलेली. तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने सर्व आपल्याला साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे. आणि मी आता थोडंसं सान्विकासाठी बाजूला काढून ठेवते आणि त्यानंतर मग त्यामध्ये मिरची पावडर आणि आपला घरचा मसाला आहे तो यूज करणार. पण सान्विका यांच्यासाठी दोघांसाठी सेपरेट ठेवावं लागतं. ते पाहू शकता अशा पद्धतीने आपला आता यामध्ये हा घरगुती मसाला आमचा बनवलेला असतो. पूर्ण वर्षभरासाठी एकदम आम्ही बनवतो उन्हाळ्यात, तर यावर्षी पण आता बनवणारच आहोत. चला, तर त्यामध्ये थोडंसं तेल ॲड केलेले आहे आणि काश्मीरी मिरची पावडर पण थोडीशी ॲड केलेली आहे. तर सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक एक करून जी आपण भेंडी कट केलेली आहे, जे मधोमध कट मारलेले आहे, त्यामध्ये आपल्याला स्टफ करून घ्यायचे आहे. तिथे पाहू शकता अशा पद्धतीने भेंडीला आपल्याला स्टफिंग करून घ्यायची आहे आणि खूप छान होते अशा पद्धतीने. कारण पण यासाठी एकदम कोवळी भेंडी जी असते बारीक ती घ्यायची, जेणेकरून मग ती पटकन शिजली जाते. कारण जाड जर भेंडी असेल, निब्बर जरा म्हणतात त्याला, कडक असते जास्त तिची, तर ती भेंडीने अशा पद्धतीने होत नाही. तर इथे पाहू शकता सगळ्या भेंड्या भाज्या स्टफ करून झालेल्या आहे. तर ते इथे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये लसूण चेचून टाकलेलं आहे आणि त्यानंतर एक एक आपल्याला भेंडी यामध्ये सोडायची, कारण त्याला मसाले स्टफिंग केलेले आहे, त्यामुळे जास्त त्याला हलवायचं नाही. जेवढं शकेल तेवढं आपल्याला तेलात ही छान फ्राय करून घ्यायचं आहे. बारीक आचेवर घेणार, सुरुवातीला थोडं जास्त फ्लेमवर घेणार आणि त्यानंतर मग कमी फ्लेमवर मस्त झाकण ठेवून छान फ्राय करायचं. मध्ये मध्ये चेक करायचं, कारण खाली मसाला तो चिकटला जातो. आणि जर राहिलेला स्टफिंग केलेला शिल्लक जो मसाला आहे तो मी तसाच ठेवणार आहे, तो लगेच ॲड नाही करणार. पूर्ण भेंडी शिजायला शिजून झाल्यानंतर शेवटी टाकायचं, जेणेकरून तो मसाला जळला जात नाही. ते पाहू एवढा मसाला मी तसाच ठेवणार आहे. तर ही भेंडी अशा पद्धतीने आपल्याला पॅनमध्येच ठेवून मस्त त्याला शिजवून घ्यायची आहे. झाकण ठेवायचं आणि बारीक आचेवरती मी अशा पद्धतीने ते ठेवणार आहे. नक्कीच तुम्ही पण अशा पद्धतीने ट्राय करून पहा. बऱ्याच जणांना येत असेल, परंतु प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते भेंडी बनवायची. तर इथे पाहू शकता हे कणिक मी मळून ठेवलेलं आहे, जेणेकरून मग आपल्याला नंतर मग चपात्या करायला जास्त वेळ लागत नाही. तर इथे पाहू शकता आपलं भेंडी ते थोडीफार शिजत आलेली, मी अशा पद्धतीने पॅन हलवून ते करत आहे, कारण जास्त हलवलं तर ते मसाला काही सांडण्याची शक्यता असते पॅनमध्ये. तिथे सान्विक आणि दक्ष बाळासाठी सेपरेट भेंडी मी कापून ठेवलेली आहे त्यांच्यासाठी. आणि आपली भेंडी आता ऑलमोस्ट शिजत आलेली आहे. त्यामध्ये जसं थोडंसं हलवायचं आणि त्यामध्ये जे काही मसाला आपण ठेवला होता एक्स्ट्रा जो स्टफिंग केलेला, तो त्यामध्ये आता मी ॲड करणार. तर पाहू शकता भेंडी एकदम छान आणि मस्त झालेली आहे. तर त्यांना अशाच पद्धतीची भेंडी खूप आवडते, तर त्यांच्यासाठी खास करून ही बारीक कवळी भेंडी मी घेऊन आली आहे. आणि आता हे थोडंसं झाकण ठेवून पुन्हा मी शिजवून घेणार आहे. तर चपाती बनवण्यासाठी मला टाईम होत आहे, त्यामुळे मग मी काय करणार, बारीक आच करणार आहे आणि हे जो पॅन आहे तो गॅसवर घेणार ट्रान्सफर करून. तर इथे पाहू शकता हा जो मसाला शिल्लक राहील तो मी त्यामध्ये ॲड करणार आहे. तो अगोदर टाकला तर जळून जातो खालच्या साईडला बेसला, त्यामुळे भेंडी शिजत आल्यानंतर त्यामध्ये हा मसाला मी ॲड केलेला आहे. तर मस्तपैकी आपली भेंडी शिजायला सुरुवात झालेली आहे. तर त्यावर झाकण ठेवून पुन्हा आता ती गॅसवर मी इकडे ट्रान्सफर करते आणि इकडे चपात्या करायला घेणार आहे, कारण उशीर भरपूर होतो एकाच सिगडीवर जर करायचं असेल तर. चालते ह्या साईडला मी आता भेंडी जी पॅन आहे तो शिफ्ट केला आहे आणि इकडे आता मी चपात्या लाटून घेणार आहे. तर मला सवय लागली आहे की अगोदर सर्व जी चपात्या करायच्या त्याचे जेवढ्या करायच्या तेवढे गोळे बनवून घेणार. तर मी दररोज तर सकाळी 5:45 मी उठते आणि त्यांना जायला लागतं 8 वाजता जावं लागतं. तर ते सगळं डब्बा वगैरे त्यांचं करून द्यावं लागतं. त्यानंतर सान्विका आणि दक्ष
आणि मम्मी नंतर उठतात. त्यानंतर त्यांचं आवरायला लागतं आणि दक्षला आमच्या शाळेत सोडवायला लागतं. त्यानंतर सानिकाची एक्झाम चालू आहे, तर तिची स्टडी घेऊन तिची 1:15 वाजता शाळा असते, तर तिला सोडवायला जावं लागतं. त्यामुळे पटापट लवकर उरकायचे. सुट्ट्या लागल्यानंतर रिलॅक्स असतं जरा, पण मुलांची शाळेच्या टाईमवर त्यांना सोडवणं, घरी आणणं खूप महत्त्वाचं आहे. ते पाहू शकता आता आपली चपात्या करून झालेल्या आहे. आणि इकडे भेंडी पाहू शकता गॅसवर बारीक आचेवर ठेवली होती, तर मस्त एकदम भेंडी शिजून झालेले आहेत पाहू शकता. आणि त्यांच्यापुरतीच केलेली आहे, कारण त्यांना आम्हाला जास्त हिरवी मिरची टाकलेली आणि लसूण टाकलेली नॉर्मली साधी सिंपल आवडते, तर सानुज बाप्पांसाठी स्पेशली अशी भेंडी करावी लागते. चला तर आता ही भेंडी मस्त शिजून झालेली. चला तिथे पाहू शकता आपली भेंडी मस्त झालेली आहे. तुम्ही पण ट्राय करू शकता, खूप छान होते. पण त्यासाठी कोवळी भेंडी आणायची. तिथे माझ्या चपात्या पण लाटून झालेल्या आहेत आणि त्यांच्यासाठी मी गरमागरम चपात्या केल्यानंतर मग त्यावर तूप लावते. वरती तेल वगैरे त्यांना अजिबात चपातीला लावलेलं आवडत नाही, तर मग त्या चपात्या झाल्यानंतर डब्यात ज्यावेळेस भरायच्या असतात त्यावेळेस त्याला मी तूप लावते आणि मग ते डब्यात भरते, जेणेकरून तूप जळत पण नाही. तसं जर आपण चपाती करायला घेतलं आणि तूप लावलं तर तूप लगेच गॅसच्या आणि जळून जातं, त्यामुळे त्याचा उपयोग होत नाही. त्यापेक्षा मग ही पूर्ण चपाती लाटून झाल्यानंतर मग मी त्याला ते तूप लावते. आणि आपली भेंडी आहे मस्त तयार झालेली आहे पाहू शकता. शिजून खूप बारीक झाली, म्हणजे कमी झाली क्वांटिटीने. आधी दिसायला खूप येते, पण ती खूप छान अगदी हॉटेलसारखी किंवा ढाब्यावर आपण खातो ना तशी ढाबा स्टाईल ही भेंडी आहे, भेंडी फ्राय. तर त्यांना प्रचंड अशा पद्धतीने आवडते आणि त्यांच्यापुरतीच केली आहे. मुलांसाठी सेपरेट काढून ठेवलेली आहे आणि मम्मीने माझ्यासाठी आम्हाला हिरवी आणि लसूण टाकले, हिरवी मिरची आणि लसूण टाकलेली जी भेंडी असते अगदी साधी सिंपल तशी आवडते. जास्त त्याला मसाले वगैरे नाही, फक्त हिरव्या मिरच्या आम्ही भरपूर टाकतो. चला तर त्यांचा टिफिन मी त्यांना भरून देते. त्यांच्या ड्युटी जायचा टाईम झालेला आहे आणि त्यानंतर मग मला माझं आवरून घ्यायचं आहे. त्यानंतर मुलांचं पण आवरायचं आणि साफसफाईचे जे काही चला तर इथे आता मी ठेवलेलं आहे चहा. सकाळची सुरुवात आमची चहानेच होते आणि संध्याकाळची, तर दोन्ही टाईम चहा लागतो. हे पाहायलापासून आम्हाला सवयच आहे चहाची, मला मम्मीला वगैरे पण. तर चहा मस्त तर चहा वगैरे पिते आणि मग कामाला सुरुवात करते. तिथे पाहू शकता पुढचं जो ड्रॉवर आहे ते संपूर्ण सामान मी काढलेलं आहे. हा ड्रॉवर खूप खराब झाला आहे, कारण 1 महिनाभर झाला आम्ही जास्त इथे क्लिनिंग नाही, कारण खालचे ड्रॉवर क्लिनिंग नेहमी होतात. हा मोठा आहे, त्यामध्ये भरपूर सामान असतं आमचं. रेग्युलर जी कडधान्य वगैरे असतात ती पण असतात आणि त्यामुळे हे क्लिनिंग करायला खूप आम्हाला वेळ लागतो. तर मधला कप्पा आहे तो काढून टाकला आहे, कारण ही 2 कप्प्यांमध्ये आहे, 2 डिवाईड पार्टिशनमध्ये केलेलं आहे. चला त्याला पटापटा आवरून घ्यायचं आहे. हे तर इथे स्पंजच्या मदतीने, जास्त पाणी नाही लावत मी, फक्त सनमाईट तर जेल आहे, त्या जेलने आपलं लिक्विड आहे भांडी असेच त्याने, आणि सनमाईट आहे त्यामुळे एवढं जास्त हे नाही. तर हे पूर्ण क्लीन करून घेते. आणि आतली साईड आता क्लीन करून झालेली. त्यानंतर इथे पाहू शकता बाहेरचा जो ड्रॉवर येतो, तर या ड्रॉवरमध्ये भरपूर प्रमाणात आमचं सामान बसतं, म्हणजे कडधान्य, जे तेलाचे वगैरे पावडर वगैरे सगळे सामान आहे. ॲक्च्युअली मला आता असा एक कप्पा सेपरेट ड्रॉवर आणायचा आहे. त्यावेळेस किचन बनवताना आमच्या लक्षात नाही आलं की अजून एक बनवायचं आहे. एकच कप्पा बनवला जो की रेग्युलर लागणारे सामान त्यामध्ये ठेवलेले आहे. तर अजून एक साईडला किचनच्या साईडला मला एक बनवायचं आहे, किंवा रेडीमेड भेटलं तर नक्कीच मी तसंच सेम अशा कलर्स घेणार आहे. तर सगळ्या ह्या काचा वगैरे क्लीन करून घेत आहे त्यांनी. अजून दक्ष आणि सानिका उठलेलं नाही, तोपर्यंत मला सगळं आवरून घ्यावा, कारण त्यांना 9:30 वाजेता आम्ही उठवतो. तोपर्यंत सगळं उरकून घेतलं. तर पाहू शकता माझा हा कप क्लीन करून झालेला एकदम जवळ, आणि वरचे तर जास्त आता नाही वापरणार. तर इथला हा पूर्ण क्लीन करून घेतलेला आहे. साफसफाईचं पाहू शकता एकदम क्लीन आणि स्वच्छ झालेला आहे. आता ती मधली फळी आहे ती क्लीन करून ठेवलेली आहे, ती बाहेर, ती पण यामध्ये लावायची आहे. आणि कडणी जी काच आहे तिथे मला जास्त करता नाही, तर थोडंसं पाणी त्यामध्ये गेलं ती काढते. त्याची नट आहे तर ते मला जमत नाही, त्यामुळे मी नाही काढले. तरी ते पाहू शकता ते सगळे टिफिन आता मोकळे करायचे आहेत, एका साईडच्यात भरायचे आहे. इथे पाहू शकता हा जो किचनचा जो आमचा फ्रीज आहे त्यावरचा नवीन पडदा आणलेला आहे. त्याला जो कवर असतो तो आधीचा कवर आम्ही ऑनलाईन मागवला, तो कापडी होता पण तो खराब झाला. तर हा मॅचिंग सेम आला आहे. आणि ते कितीही आम्ही फ्रीजवर सामान ठेवले, किती क्लीन केलं तरी पुन्हा आहे तसं 2 बास्केट त्यासाठी मी सेम ठेवलेलं आहे मॅचिंग ग्रीन कलरमध्येच, जेणेकरून जे काही सामान छोटं मोठं असतं त्यात टाकतात. घड्याळ असते, पेन्सिल वगैरे मुलं पुढे टाकतात, काही ना काही छोट्या छोट्या वस्तू त्यामध्ये ठेवते. ते पूर्ण भरून ते पूर्ण बाहेर येतात. ते पाहू शकता इथे जे महत्त्वाचे कागद त्यामध्ये असतात. आता हे पूर्ण क्लीन करून घेते फ्रीज. आणि त्यानंतर खालचे जे काही साहित्य सगळं काढलेलं आहे ते सगळं क्लीन करायचे आहेत. मुलं उठलेलीच आहेत, त्यांच्या मध्ये धडपड चालूच राहणार इथे, कारण प्रचंड इथं जागा कमी पडते आणि वस्तू खूप साऱ्या खाली काढल्या की मुलं बॉटल वगैरे जे असतात औषधी बॉटल्स काढलेल्या आहेत, खूप साऱ्या भरण्या वगैरे आहेत, तर त्यांच्यावर लक्ष ठेवावं लागतं. कारण काचेची बरणी म्हटलं की त्यांच्यावर येते, तर काचेची बरणी मी नेहमीच लांबच ठेवते.
चला तिथे पाहू शकता दग सुटलेला आहे, आलं त्याचे चालू झाली गडबडमध्ये. तर साफसफाई करताना मुलांना लक्ष ठेवूनच सगळी कामे करावी लागतात. तर गुढीपाडवा येत आहे त्यामुळे म्हटलं हा कप्पा पहिला साफ कर. याआधी आम्ही किचनची काही ट्रॉल्या सगळ्या क्लीन करून ठेवल्या होत्या. आता म्हणजे दसरा होता आपला, होळी होती त्यावेळेस. होळीच्या वेळेस ते सगळे बघत किती पापडाचे तुकडे काय काय टाकतात आतमध्ये सोप्यात. हे कोणाचा अल्बम बघता? हां चला मी हां दीदीच्या लहानपणीचा फोटो आहे. दीदी उलटी हो गई. हे बघ किती गंद गंद करून ठेवतात सगळं इकडं. तुम्ही ते फोटो ठेवून द्या, सगळे अल्बम गंदा केलेत. तर सगळं सोपा मी क्लीन केल्यानंतर पुन्हा सगळे सामान ज्याच्या जागच्या जागी ठेवले, जे काही अंथरूण असतात, रग वगैरे सगळे यामध्ये सामावले जातात. चला तर सोफा पण बेड क्लीन झाला आहे. आता मुलांचं पहिल्यांदा आवरून घेते आणि त्यानंतर इतर बरीचशी कामे आहे ते क्लिनिंग किती करायची आहे. आता मी दक्षला शाळेत सोडायला जाऊन त्याचं ओळखून त्याचा नाश्ता वगैरे आवरून घ्यायचा आहे. तर दक्षला शाळेत सोडून गेल्यानंतर मम्मीने तोपर्यंत पूर्ण फ्रीजच बाहेर घेतला ओढून. त्याच्या मागे भरपूर खराब होतं, कारण त्या साईडला आमचं हात पोचत नाही, पुसताना वगैरे लागते. तिथे पाहू शकता सगळ्या बरण्या वगैरे त्यांनी क्लीन करून ठेवलेल्या आहेत. आणि त्यानंतर दक्षला मी शाळेतून आणायला गेले, कारण त्याचे सकाळी 11:15 ते 2 वाजेपर्यंत असतं. चला तर आजचा ब्लॉग मी एवढाच शेअर करते, कारण अजून भरपूर काम आहे, सगळे शेअर करता येत नाही. तर पुन्हा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. उद्याचा जो व्हिडिओ येईल त्यामध्ये गुढीपाडवा सेलिब्रेशन असणार. तिथे दक्ष आमचा चाललेला आहे मस्ती करत. तर त्याची आज ओरल झाली, खूप छान मार्क पडले त्याला. ओरलमध्ये खूप छान त्याने मस्त मार्क पडले, त्यामुळे खूप छान आहे. आणि खूप छान बोलतो तो, खूप म्हणजे बोलायला लागला की एवढं बोलतो, काही शब्द कळत नाही पण खूप मस्त बोलतो. चला तर आजचा व्लॉग आम्ही इथे सांगतो. पुन्हा आपण भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार, धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.